नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आरटीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे। अनेक पालकांच्या मनामध्ये आरटी संदर्भात अनेक प्रश्न आहेत। त्यामधला एक महत्त्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे, म्हणजेच काय तर आम्हाला जातीचा दाखला लागणार का? एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी क्लिअर करतोय। जर समजा तुम्ही आरटीचा ॲडमिशन म्हणजे तुमच्या मुलाचा ॲडमिशन जर कास्ट कॅटेगरीमधून जर घेत असाल, SC, ST, NT, VJNT, OBC या सर्व कॅटेगरीमध्ये बसणाऱ्या पालकांना जर कास्टमधून ॲडमिशन घ्यायचं असेल, आरक्षणामधून जर ॲडमिशन घ्यायचं असेल, सर्वात महत्त्वाचा तुमच्याकडे जातीचा दाखला पाहिजे। आता जातीचा दाखला कोणाचा पाहिजे? मुलाचा पाहिजे की वडिलांचा पाहिजे? एक लक्षात ठेवा, वडिलांचा सुद्धा जातीचा दाखला चालतो। लक्षात ठेवा, वडिलांचा सुद्धा जातीचा दाखला, मुलाचा जातीचा दाखला नसेल तरी काही करण्याची गरज नाही, घाबरण्याची गरज नाही। पण एक माझं वैयक्तिक मत आहे की जर वडिलांचा जातीचा दाखला असेल तर तुम्ही तुमच्या मुलाचा दाखला ऑनलाईन काढण्यासाठी प्रक्रिया सुरू करा। म्हणजेच काय मित्रांनो, आरटीमध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर जातीचा दाखला हा अतिशय महत्त्वाचा डॉक्युमेंट्स आहे। पण जर समजा वडिलांकडे सुद्धा जातीचा दाखला नसेल, मुलाचा तर काढलाच नसेल, समजा वडिलांचा नसेल तर मुलाचा काढला नसेलच, मग अशा पालकांनी काय करायचं असतं? अशा पालकांनी तुमच्या मुलाचा जनरल कॅटेगरीमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागणार आहे, ओपन कॅटेगरीमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागणार आहे। पण असं न करता आरटीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर 10 ते 12 दिवस आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मुदत असते। अशा वेळेस आपण जातीचा दाखला काढून घ्यायचा आहे। कदाचित तुमच्या मनामध्ये असाही प्रश्न असेल की एवढ्या 10 ते 12 दिवसामध्ये जातीचा दाखला मिळतो का? जर समजा तुम्ही स्वतःहून प्रयत्न जर केले तर 2 ते 3 दिवसामध्ये सुद्धा तुमचा जातीचा दाखला मिळणार आहे। दाखला आल्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरा। कदाचित दाखला नंतर काढलाय, अगोदर काढलाय, अशा अनेक अडचणी आरटीचे डॉक्युमेंट्स पडताळणीच्या वेळेस होऊ शकतात। म्हणून फॉर्म भरण्याच्या अगोदर तुमचे सगळे डॉक्युमेंट्स, उत्पन्नाचा दाखला असेल, जातीचा दाखला असेल, आधार कार्ड असेल आणि जन्म दाखला असेल, किंवा जर पत्त्याचा पुरावा जर नसेल तर तुमच्याकडे ॲड्रेस प्रूफ जो भाडे करार वगैरे असतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगोदर तयार करणं खूप गरजेचं आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या पालकांना जातीचा दाखला आवश्यक आहे किंवा कोणत्या पालकांना जातीचा दाखला आवश्यक नाही, या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी क्लिअर केलं आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। मित्रांनो, आरटी संदर्भात कोणताही प्रश्न असेल तर आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे। त्या ग्रुपला महाराष्ट्रातील सर्व पालक, म्हणजे जेवढे 500 ते 600 पालक त्या ग्रुपला जॉईंट आहेत, तुमच्याही मनामध्ये जर आरटी संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा। त्या ठिकाणी तुम्हाला बोलण्याची संधी मिळते, प्रश्न विचारण्याची संधी मिळते आणि त्याचं 1 to 1 आम्ही उत्तर देतोय। त्या व्हॉट्सअपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, त्यावरती क्लिक करून तुम्ही त्यावरती जॉईन होऊ शकता। मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय। सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।